Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर वादग्रस्त टीका करणारे आमदार संजय गायकवाड यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातील आभार दौऱ्याच्या सभेत जाहीर समज दिली आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडली. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गृह विभागाचे दात गृह विभागाच्या घशात घातल्याचा मीडियासमोर सपकाळ यांनी टोला लगावला. आमदार संजय गायकवाड यांचे महाराष्ट्र पोलीस कार्यक्षम असल्याचे विधान बरोबर आहे, कारण त्यांच्या घरासमोर त्यांची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या घराला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या आरोपी 7 ते 8 वर्षांपासून अजून सापडले नाही. त्यांच्या मुलाला धमकी देण्यात आली, त्याचेही आरोपी सापडले नाही. बुलढाणा शहर अवैध धंद्याचं माहेर घर होत आहे. शहर अवैध दारू गांजाचे हब होत आहे. रेती उत्खनन व तस्करी धडाक्यात सुरू आहे. अवैध धंदे बोकाळल्याने पोलीस कार्यक्षम असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बरोबर म्हटले आहे. त्यांनी यापूर्वी पोलिसाला आपली गाडी देखील धुवायला लावली होती. त्यांचे असे बोलणे हे गृह विभागाचे दात गृह विभागाच्याच घशात घालण्यासारखे आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हणून आमदार संजय गायकवाड यांना टोला लगावला आहे. अकार्यक्षम आहे कसं पाहते? त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांना अकार्यक्षम म्हटलंय, बरोबर आहे. कारण त्यांच्या घराच्या पुढे त्यांची गाडी पेटवून घेण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या घराला उडवण्याचा प्रयत्न झाला. त्याचे आरोपी अद्याप 7-8 वर्षापासून सापडलेले नाहीत. त्यांच्या परिवारात कोणाला धमकी दिली म्हणतात, त्यांचे आरोपी अजून सापडलेले नाहीत. बुलढाणा शहरात अवैध व्यवसाय बोकाळलेले आहेत. शहर जे आहे हे गर्दुल्ल्याचं आणि गांजाचं हब होत चाललेलं आहे. अवैध रेतीचं उत्खनन या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती तस्करी वाढलेली आहे. आणि या सर्वांमुळे कुठे ना कुठे पोलीस अकार्यक्षम आहे हे त्यांचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे. आणि हे यापूर्वीच त्यांनी ठरवलेलं असल्यामुळे पोलिसांना गाडी देखील त्यांनी धुवायला लावलेली आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये ते बरोबर बोलतात आहे. आणि त्यांचं हे बोलणं एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी असं बोलणं म्हणजे गृह विभागाचे दात हे गृह विभागाच्याच घशात टाकण्याचा प्रयत्न आहे.